नमस्कार, मी लवकुश आडे सर मॅथ अकॅडमी या युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे। मागच्या व्हिडिओमध्ये आपण क्लास 10 ट्रिग्नोमेट्री पार्ट 2 मधील आपण 6.1 कंप्लीट केलेला आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे ट्रिग्नोमेट्री मधील राहिलेली कन्सेप्ट, त्यामध्ये आहे ऍप्लिकेशन्स ऑफ ट्रिग्नोमेट्री। काय आहे ऍप्लिकेशन्स ऑफ ट्रिग्नोमेट्री? ऍप्लिकेशन्स ऑफ ट्रिग्नोमेट्री मध्ये येतात पहिली कन्सेप्ट आहे लाईन ऑफ विजन, त्यानंतर अँगल ऑफ एलिव्हेशन्स अँड अँगल ऑफ डिप्रेशन्स। या दोन्ही कन्सेप्ट वर आपलं प्रॅक्टिस सेट 6.2 डिपेंड आहे। लाईन ऑफ विजन, आता लाईन ऑफ विजन कशाला म्हणायचं? सपोज करा एखादं ऑब्जेक्ट असेल, ऑब्झर्वर असेल, एखादा ऑब्झर्वर पी नावाचा एखादा ऑब्झर्वर असेल, जर ते क्यू नावाच्या एखाद्या ऑब्जेक्टला पाहत असेल तर ज्यामध्ये ती लाईन जी तयार होते ती लाईनला काय म्हणायचं? लाईन ऑफ विजन। त्याला काय म्हणायचं? लाईन ऑफ विजन। काय सांगितलं आपण? एखादं ऑब्झर्वर असेल, ते एखाद्या ऑब्जेक्टला पाहत असेल, एक पॉइंट असेल, समजा पी नावाचा एक पॉइंट आहे, तो क्यू नावाच्या पॉइंटला पाहत आहे, तर ती जी लाईन तयार झालेली आहे आपल्याला तिथे, ती लाईन काय आहे? लाईन ऑफ विजन। त्यानंतर अँगल ऑफ एलिव्हेशन्स। अँगल ऑफ एलिव्हेशन्स मध्ये सेम कन्सेप्ट आहे। काय आहे? जर सपोज करा एखादा पी नावाचा पॉइंट असेल, एखादा पी नावाचा पॉइंट आहे आणि एखादा क्यू नावाचा पॉइंट आहे, इकडे आहे एखादा क्यू नावाचं पॉइंट, जे पी नावाचं जे पॉइंट आहे त्याच्या टॉपला काय आहे? क्यू नावाचं पॉइंट, आणि पी नावाचा जो पॉइंट आहे हा काय आहे? ग्राउंडला आहे। काय आहे? ग्राउंडला आहे। सपोज करा हा इथे पॉइंट आहे, एक एम नावाचा पॉइंट आहे, आणि इथे पी नावाचा जो पॉइंट आहे ते काय करत आहे? ऑब्झर्व करत आहे। कशाला? क्यू नावाच्या पॉइंटला। एखादा ऑब्झर्वर असेल, पी नावाचा तो ऑब्जेक्ट असेल क्यू, या पॉइंटला पाहत आहे, तर ते पाहत असताना जी इथे लाईन तयार झालेली आहे आणि तो पॉइंट हा ग्राउंड सोबत जो अँगल तयार करणार आहे, या अँगलला काय म्हणायचं? अँगल ऑफ एलिव्हेशन्स। काय म्हणायचं? अँगल ऑफ एलिव्हेशन। एलिव्हेशन। आता ही जी लाईन आहे, ही लाईन कोणती आहे? ही लाईन आहे हॉरिझॉन्टल लाईन। काय आहे? हॉरिझॉन्टल लाईन। आणि ही जी लाईन आहे, ही लाईन कोणती? जी आता आपण सांगितलेली लाईन ऑफ विजन। पी नावाचा हा जो ऑब्झर्वर आहे तो क्यू नावाच्या या ऑब्जेक्टला पाहत आहे, तो पाहत असताना जो हॉरिझॉन्टल लाईन आहे किंवा ग्राउंड आहे, त्या ग्राउंड सोबत जो अँगल तयार केला त्यांनी, त्याच्या टॉपला पाहण्यासाठी, त्याला काय म्हणायचं? अँगल ऑफ एलिव्हेशन्स। आता सेम कन्सेप्ट, जो अँगल आहे, कोणता अँगल? अँगल एम पी क्यू। काय आहे? अँगल एम पी क्यू। हा अँगल काय होणार? अँगल ऑफ एलिव्हेशन। काय होणार? अँगल ऑफ एलिव्हेशन्स। एलिव्हेशन। आता सेम कन्सेप्ट आहे कशावरती? अँगल ऑफ डिप्रेशन्स वरती। अँगल ऑफ डिप्रेशन्स मध्ये सेम कन्सेप्ट। आता सपोज करा एखादा पी नावाचा पॉइंट असेल, इथे हा पी नावाचा पॉइंट आहे, पी नावाचा पॉइंट असेल इथे, पी नावाचा पॉइंट। आता ह्या पी नावाचा पॉइंट ते ग्राउंड सोबत असेल, ही ग्राउंड आहे, ग्राउंड आहे, जी हॉरिझॉन्टल लाईन आहे। आता त्यानंतर जसं आपण आता घेतलं होतं क्यू नावाचा पॉइंट काय आहे? वरती असेल, पी नावाचा पॉइंट हा क्यूच्या टॉपला असेल, तर तो पाहत असताना अँगल जो तयार झाला त्या अँगलला काय म्हटलं आपण? अँगल ऑफ एलिव्हेशन्स। आता जर एखादा पी नावाचा पॉइंट असेल, हा यानी हॉरिझॉन्टल सोबत जो क्यू नावाचा पॉइंट हा लो लेवलला असेल, म्हणजे क्यू इथे असेल, जर तेव्हा जे पाहताना पी नावाचा जो पॉइंट आहे, या क्यू नावाचा जेव्हा पॉइंटला पाहत असताना त्यानं जे लाईन ऑफ हॉरिझॉन्टल लाईन सोबत जो अँगल तयार केलेला आहे, हा अँगल जो तयार केलेला आहे अँगल, या अँगलला काय म्हणायचं? अँगल ऑफ डिप्रेशन्स। याला काय म्हणायचं? अँगल ऑफ डिप्रेशन्स। आणि ही लाईन कोणती आहे? ही लाईन आहे हॉरिझॉन्टल लाईन। ही आहे लाईन ऑफ विजन। ही आहे लाईन ऑफ विजन। ही आहे लाईन ऑफ विजन। आणि जो अँगल तयार झालेला अँगल काय आहे? अँगल ऑफ डिप्रेशन्स। अँगल ऑफ डिप्रेशन्स। काय सांगितलं आपण याच्यामध्ये? लाईन ऑफ विजन, अँगल ऑफ एलिव्हेशन्स अँड अँगल ऑफ डिप्रेशन्स। या तीन कन्सेप्ट वरती आपलं प्रॅक्टिस सेट 6.2 हे डिपेंड आहे। यामध्ये बघितलं होतं आपण लाईन ऑफ विजन। काय म्हणायचं? एखादा जो ऑब्जेक्ट आहे, पी नावाचा एखादा ऑब्जेक्ट असेल, तो क्यू नावाच्या पॉइंटला पाहत असेल, तर त्यामध्ये पाहताना जी लाईन तयार झालेली आहे त्या लाईनला काय म्हणायचं? लाईन ऑफ विजन। आणि त्यानंतर जर एखादा पॉइंट पी असेल, त्याच्या टॉपला जर क्यू नावाचा पॉइंट असेल, आणि या पी नावाच्या पॉइंटनं हॉरिझॉन्टल लाईन सोबत जो क्यू नावाच्या पॉइंटला पाहताना जो अँगल तयार झालेला आहे, या अँगलला काय म्हणायचं? अँगल ऑफ एलिव्हेशन्स। आणि त्यानंतर जर पी नावाचा पॉइंट हा टॉपला असेल, क्यू नावाचा पॉइंट हा लोला असेल, तर जेव्हा हा पी नावाचा पॉइंट त्याला खाली पाहता वेळी जो अँगल तयार होते, अँगल ऑफ डिप्रेशन्स, त्याला काय म्हणायचं? अँगल ऑफ डिप्रेशन। ही दोन कन्सेप्ट जर आपल्याला येत असेल तर आपण प्रॅक्टिस सेट इझिली सॉल्व्ह करू शकतो। तर प्रॅक्टिस सेट 6.2 मध्ये पहा। प्रॅक्टिस सेट 6.2 मध्ये पहिला क्वेश्चन आहे आपल्याला, वर्डिंग प्रॉब्लेम आहे यामध्ये। अ पर्सन इज स्टँडिंग ऍट अ डिस्टन्स 18 मीटर। काय सांगितलेलं आहे? अ पर्सन इज स्टँडिंग ऍट 80 मीटर फ्रॉम अ चर्च अँड लुकिंग ऍट इट्स टॉप, then the angle of elevation is 45 degree. फाइंड द हाईट ऑफ चर्च। काय सांगितलं? एक चर्च आहे,
एक व्यक्ती आहे तो चर्चच्या टॉपला पाहत आहे. टॉपला पाहत असताना त्याने अँगल काय आहे, अँगल ऑफ एलिव्हेशन 45 डिग्रीचा. आणि काय सांगितलं आपल्याला, अ पर्सन इज स्टँडिंग ऍट अ डिस्टन्स 80 मीटर फ्रॉम द चर्च. आता सपोज करा एक चर्च असेल आपल्या जवळ, एक चर्च घेऊ आपण, ही एक चर्च आहे, कोणती आहे, रिप्रेझेंट करू आपण लेट ए बी बी द चर्च. आणि त्यानंतर एक रिप्रेझेंट करू आपण एक सी नावाचा जो आहे काय आहे, पर्सन आहे किंवा पॉइंट ऑफ पोझिशन्स ऑफ द पर्सन असेल किंवा पोझिशन्स ऑफ द ऑब्झर्वर असेल. काय असेल, सी नावाचं एक पॉइंट आहे जे या ग्राउंड सोबत काय सांगितलं यांनी, हा ग्राउंड आहे, या ग्राउंड सोबत काय आहे, हा सी नावाचा पॉइंट इथे आहे. हा सी नावाचा पॉइंट या चर्चच्या काय बघत आहे, टॉपला बघत आहे. टॉपला बघत असताना हा टॉपला बघत आहे इथे, याच्या टॉपला बघताना त्यांनी काय सांगितलं, अँगल ऑफ एलिव्हेशन किती आहे, 45 डिग्री. अँगल ऑफ एलिव्हेशन किती सांगितलं त्यांनी, 45 डिग्री. आणि काय काढायला सांगितलं, अजून सांगितलेलं आहे, अ पर्सन इज स्टँडिंग ऍट अ डिस्टन्स 18 मीटर. पर्सन 18 मीटर आहे चर्च आणि याच्यामध्ये दोघांचं जे डिस्टन्स आहे काय आहे, हा 80 मीटर. आणि काढायला सांगितलं फाइंड द हाईट ऑफ चर्च, म्हणजे हे काढायचं आहे आपल्याला, ए बी काढायचं आहे. काय काय सांगितलं आपण या क्वेश्चन्स मध्ये, लेट कन्सेप्ट आपण काय सांगितलं, लेट ए बी रिप्रेझेंट, काय सांगितलं, ए बी रिप्रेझेंट इज रिप्रेझेंटेड ऍज चर्च, रिप्रेझेंट ऍज चर्च. काय केलं आपण, ए बी ला रिप्रेझेंट केलं चर्च आहे म्हणून. त्यानंतर सी बी द पोझिशन ऑफ ऑब्झर्वर किंवा काय सांगितलं, पर्सन किंवा ऑब्झर्वर. काय सांगितलं आपण, ए बी रिप्रेझेंट ऍज अ चर्च, ए बी काय आहे, हा चर्च आहे. त्यानंतर सी बी द जो सी नावाचा जो पॉइंट आहे काय आहे, तो ऑब्झर्वर आहे, जो काय करतो आपला पोझिशन्स आहे त्याच्या ऑब्झर्वरची, जे या चर्चच्या टॉपला पाहत आहे. याच्या टॉपला पाहत असताना त्यांनी काय केलं, अँगल ऑफ एलिव्हेशन काय सांगितलं त्यांनी, अँगल ऑफ एलिव्हेशन काय आहे, सिन्स अँगल ऑफ एलिव्हेशन इज, कोणता अँगल आहे, हा अँगल आहे ए सी बी किंवा कोणता अँगल आहे, बी सी ए. किती सांगितलं त्यांनी, अँगल ऑफ एलिव्हेशन काय आहे, अँगल ए सी बी बरोबर किती आहे, 45 डिग्री. आणि त्यानंतर सी पासून तर बी पर्यंत काय सांगितलं त्यांनी, पोझिशन्स ऑफ द पर्सन किंवा पोझिशन्स ऑफ द ऑब्झर्वर या चर्च पासून किती मीटर अंतरावरती आहे, 80 मीटर. किती आहे, म्हणजे सीबी बरोबर किती आहे, 80 मीटर. सीबी बरोबर 80 मीटर. आणि आपल्याला काढायचं काय आहे, फाइंड द हाईट ऑफ चर्च. चर्चची हाईट काढायची आहे. तर चर्चची हाईट काढत असताना काय आपण सर्व गिवन डाटा जशाच तसं लिहिलं. ते गिवन डाटा लिहिल्यानंतर काय आहे, इन ट्रँगल कोणता तयार झालेला तिथे, इन राईट अँगल ट्रँगल ए बी काय आहे, दोन्ही एकमेकाला परपेंडिक्युलर आहे. ग्राउंड आणि चर्च जी इमारत आहे दोन्ही एकमेकाला परपेंडिक्युलर असल्यामुळे तिथे 90 डिग्रीचा अँगल तयार होतो. म्हणजेच आपण इथे लिहू शकतो, काय लिहू शकतो, इन राईट अँगल ट्रँगल कोणता आहे, ए बी सी राईट अँगल ट्रँगल एबीसी मध्ये आपल्याला जर आता लक्ष द्या, इथे हे अँगल आहे, हा थीटा आहे, हा थीटा अँगल आहे, त्याच्या समोरची साईड आपल्याला काढायची आहे आणि त्याला लागून असणारी साईड दिलेली आहे, म्हणजे अपोजिट साईड फाइंड आउट करायची आहे आणि ऍडजस्टंट साईड दिलेली आहे. तर त्यासाठी फॉर्म्युला आहे, कोणता फॉर्म्युला आहे, हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा जे आपण मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे. टॅन थीटा इज इक्वल्स टू काय आहे, अपोजिट साईड, या थीटाच्या समोरची साईड किती आहे, एबी अपॉन ऍडजस्टंट साईड काय आहे, सीबी. हा टॅन थीटाचा फॉर्म्युला. या टॅन थीटाच्या फॉर्म्युल्यामध्ये आपण जर सर्व कन्सेप्ट ठेवल्या, म्हणजेच काय सांगितलेलं आहे, टॅन थीटा किती डिग्री आहे, 45 डिग्री. किती आहे, 45 डिग्री. एबी दिलेला आहे का आपल्याला, नाही. एबी आपल्याला काढायचा आहे. आणि त्यानंतर सीबी बरोबर किती दिलेला आहे, 80 मीटर. किती दिलेला आहे, 80 मीटर. सेन्स फाइंड आउट करता येते. आता त्यानंतर टॅन 45 ची व्हॅल्यू माहित आहे आपल्याला, किती आहे, आपण पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे टेबल फाइंड आउट करता वेळेस. किती आहे, टॅन 45 डिग्री. टॅन 45 डिग्रीची व्हॅल्यू किती येते, 1 येते. त्यानंतर तेच इथे लिहा, पुट करा, सिन्स टॅन 45 इज इक्वल्स टू 1, हे एबी अपॉन मध्ये 80. आता आपल्याला काय करायचं, एबी काय आहे, हाईट ऑफ द चर्च. 80 डिवाइडला आहे, इकडे गेल्यानंतर काय येणार, मल्टिप्लायला येणार. म्हणजेच एबी बरोबर किती येणार, 18 मल्टिप्लाय बाय 1 किती येणार, 80. म्हणजेच हे काय झालं, द हाईट ऑफ चर्च. आपण लिहू शकतो इथं, सिन्स द हाईट ऑफ द चर्च इज 80 मीटर.
हे झालं आपल्या या क्वेश्चनचं आन्सर. काय करायचं, डायरेक्ट tan 45 काढायचं, tan थिटा काढायचं. tan थिटा जर आपल्याला एखादी व्हॅल्यू दिलेली असेल, ऍडजस्टंट साइड किंवा अपोजिट साइड दिलेली असेल आणि दोघांपैकी एक दिलेली असेल, एक काढायची असेल तर डायरेक्ट tan थिटाचा फॉर्म्युला लावायचं आणि इझिली फाइंड आउट करायचं. काय काय सांगितलं या क्वेश्चन्स मध्ये आपण घेतलं, AB हा काय करते, रिप्रेझेंट करते चर्चला. त्यानंतर C काय आहे, हे ऑब्झर्वर आहे, जे काय करते त्याची ऑब्झर्वरची पोझिशन्स आहे, तो चर्चच्या टॉपला पाहत असताना चर्च आणि ऑब्झर्वर या दोघांमध्ये 80 मीटरचं डिस्टन्स आहे. आणि काढायला काय सांगितलं त्यांनी, हाईट काढायला सांगितलं. त्यांनी अँगल ऑफ एलिव्हेशन दिलेला होता, किती आहे, 45 डिग्री. हे सर्व व्हॅल्यू आपण पुट केल्यानंतर इझिली फाइंड आउट केलेलं आहे. किती आलं, द हाईट ऑफ द चर्च इज 18 मीटर. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे आपल्याजवळ, फ्रॉम द टॉप ऑफ द लाईट हाऊस. काय सांगितलेलं आहे, फ्रॉम द टॉप ऑफ द लाईट हाऊस अँड ऑब्झर्वर लुकिंग ऍट अ शिप मेक अन अँगल ऑफ डिप्रेशन. अँगल ऑफ डिप्रेशन किती दिलेला आहे, 60 डिग्री. अँगल ऑफ डिप्रेशन 60 डिग्री. आणि त्यानंतर इफ द हाईट ऑफ द लाईट हाऊस इज 90 मीटर देन फाइंड फार द शिप इज फ्रॉम द लाईट हाऊस. काय सांगितलेलं आहे त्यांनी, फ्रॉम द टॉप ऑफ द लाईट हाऊस. एक लाईट हाऊस आहे, सपोज करू आपण एक लाईट हाऊस आहे, हा लाईट हाऊस आहे. आता त्यानंतर हा लाईट हाऊस आहे, काय करू, AB, लेट AB रिप्रेझेंट ऍज अ लाईट हाऊस केला आपण. AB काय आहे, हा लाईट हाऊस आहे. त्यानंतर या लाईट हाऊसच्या टॉप वरून एखादा इथे कुठे आहे, एक होरिझॉन्टल लाईन आहे, ही होरिझॉन्टल लाईन आहे. या होरिझॉन्टल लाईनच्या तिथे एक काय आहे, शिप आहे. शिप काय, त्यांनी शिप कडे पाहता याच्या टॉप वरून इथे शिप आहे, म्हणजे इथे जहाज आहे कुठेतरी, इथे अशी एक जहाज आहे. या जहाजच्या याला पाहत असताना काय केलं त्यांनी, इथे अँगल ऑफ, म्हणजे हे जे टॉप आहे कशाचं, लाईट हाऊसचं टॉप आहे, याला पाहत असताना इथे अँगल ऑफ एलिव्हेशन, अँगल ऑफ डिप्रेशन सांगितलं त्यांनी. हे होरिझॉन्टल लाईन आहे, कशाची, ही होरिझॉन्टल लाईन आहे. आता ही होरिझॉन्टल लाईन असताना यांनी काय सांगितलं, याला पाहत असताना, शिपला पाहत असताना अँगल ऑफ डिप्रेशन किती सांगितलं, 60 डिग्रीचं. अँगल ऑफ डिप्रेशन 60 डिग्रीचं सांगितलं. आणि जे काय आहे, लाईट हाऊस आहे आणि हा ग्राउंड आहे. या ग्राउंड आणि लाईट हाऊस किती, यामध्ये 90 डिग्रीचा हे असते, परपेंडिक्युलर असते दोन्ही. आता हे पाहत असताना 60 डिग्रीचा अँगल आहे आणि आपल्याला काढायचं काय आहे, देन फाइंड हाऊ फार द शिप इज फ्रॉम द लाईट हाऊस. या लाईट हाऊस पासून ही शिप किती अंतरावर, हे काढायचंय. त्यासाठी त्यांनी दिलेलं होतं, पहिले सुरुवातीला काय दिलेलं आहे, इफ द हाईट ऑफ द लाईट हाऊस, ही लाईट हाऊस आहे, या लाईट हाऊसची हाईट किती दिलेली आहे, 90 मीटर. किती दिलेलं आहे, 90 मीटर हाईट दिलेली आहे. आणि आपल्याला शिप आणि लाईट हाऊस या दोघांमधलं काय काढायचं आहे, डिस्टन्स काढायचं आहे. त्यासाठी काय काय केलं आपण, सुरुवातीला जे कन्सेप्ट केलेलं आहे ते लिहून घेऊ. काय केलेलं आहे, लेट AB रिप्रेझेंट ऍज अ लाईट हाऊस. काय आहे, AB काय आहे, हा लाईट हाऊस आहे. AB रिप्रेझेंट ऍज अ लाईट हाऊस. त्यानंतर C बी द पोझिशन्स ऑफ द शिप. C बी द पोझिशन्स ऑफ द शिप. पोझिशन्स ऑफ द शिप. त्यानंतर जे अँगल सांगितलं आपल्याला, ही होरिझॉन्टल लाईन आहे, इथे एखादा कोणता पॉइंट असेल, ही होरिझॉन्टल लाईन आहे. ही होरिझॉन्टल लाईन आहे. त्यांनी जेव्हा शिपला बघितलं त्या लाईट हाऊसच्या टॉप वरून, तेव्हा कोणता अँगल सांगितलं त्यांनी, अँगल ऑफ डिप्रेशन. काय सांगितलं, अँगल ऑफ डिप्रेशन, म्हणजे खालच्या दिशेला पाहता यांनी पाहत असताना 60 डिग्रीचा अँगल तयार केलं. म्हणजे सिन्स अँगल ऑफ डिप्रेशन इज किती सांगितलं त्यांनी, इज 60 डिग्री. अँगल ऑफ डिप्रेशन इज 60 डिग्री. म्हणजे जो अँगल दिलेला आहे, कोणता अँगल EAC. काय सांगितलं, अँगल EAC इज इक्वल्स टू किती आहे, 60 डिग्री आहे. आणि आपल्याला शिपची काय दिलेली आहे, लाईट हाऊसची हाईट दिलेली आहे. AB हा लाईट हाऊस आहे, तर त्याची हाईट दिलेली आहे, किती दिलेली आहे, 90 मीटर. सिन्स हाईट ऑफ लाईट हाऊस किती दिलेला आहे, हाईट ऑफ लाईट हाऊस इज किती दिलेला आहे, 90 मीटर. म्हणजेच AB बरोबर किती दिलेला आहे, 90 मीटर. AB बरोबर 90 मीटर दिलेला आहे. आणि काढायचं काय आहे, आपल्याला काढायचं आहे या लाईट हाऊस पासून या शिपचं डिस्टन्स काढायचं आहे. त्यासाठी जे गिव्हन डाटा होतं ते गिव्हन डाटा आपण लिहिलं. आता ते लिहिल्यानंतर आता इथे बघा, हा अँगल जो आहे, अँगल EAC आणि अँगल ACB हे दोन्ही काय आहे, अल्टरनेट अँगल आहे. सिन्स काय आहे, अँगल EAC जो अँगल आहे, कोणता आहे, EAC अँगल
EAC, अँगल EAC अँड अँगल कोणता अँगल ACB, अँगल ACB आर अल्टरनेट अँगल. कोणते अँगल आहे अल्टरनेट अँगल. आता अल्टरनेट अँगल माहित आहे आपल्याला काय आहे, दोन पॅरलल लाईन असेल, दोन पॅरलल लाईन मध्ये एखाद्या ट्रान्सव्हर्सलनी, दोन पॅरलल लाईनला एखाद्या लाईनने इंटरसेक्ट केल्यानंतर त्याला आपण ट्रान्सव्हर्सल म्हणतो. आता ते ट्रान्सव्हर्सल दोन्ही पॉइंट मध्ये जे इंटेरियर अल्टरनेट अँगल आहे, दोन्ही पॉइंटला या झेड सारख्या आकारामध्ये कट करत असेल तर त्याला काय म्हणतो आपण, हे एक अँगल आणि हा अँगल काय आहे अल्टरनेट अँगल. काय आहे अल्टरनेट अँगल. आता हा अँगल आणि हा अँगल दोन्ही काय असते सारखे असते. म्हणजे सिन्स अँगल EAC इज इक्वल्स टू अँगल ACB इज इक्वल्स टू किती आहे 60 डिग्री. किती आहे 60 डिग्री. म्हणजे हे अँगल जे भेटलेला आहे आपण, हा अँगल पण किती होणार 60 डिग्री. आता तो 60 डिग्री झाल्यानंतर आपल्याला बघा हा अँगल आहे, याच्या समोरची साईड आणि ही ऍडजस्टंट साईड. अँगल आहे याच्या समोरची साईड, ऍडजस्टंट साईड. ऍडजस्टंट साईड आपल्याला काढायचं आहे तर तोच फॉर्म्युला लावायचं. काय लावायचं टॅन थिटाचा फॉर्म्युला लावायचं. टॅन थिटा इज इक्वल्स टू काय आहे सिन्स इन ट्रँगल. आता ट्रँगल आहे तिथं कोणता ट्रँगल आहे राईट अँगल ट्रँगल बनलेला आहे. इन राईट अँगल ट्रँगल, राईट अँगल ट्रँगल कोणता आहे राईट अँगल ट्रँगल ABC. काय आहे ABC हा राईट अँगल ट्रँगल आहे ज्याच्यामध्ये हा B नावाचा जो अँगल आहे किती डिग्रीचा आहे 90 डिग्रीचा. आता तो 90 डिग्रीचा अँगल असल्यानंतर टॅन थिटा इज इक्वल्स टू काय फॉर्म्युला आहे टॅन थिटा जर हा घेतला असेल तर अपोजिट साइड काय आहे AB, अपोजिट साइड AB अपॉन ऍडजस्टंट साइड काय आहे ऍडजस्टंट साइड त्याला लागून असणारी BC ही साइड आहे. आता यामध्ये जर आपण सर्व व्हॅल्यू पुटअप केल्या तर आपल्याला काय काढायचं आहे, या शिप पासून तर या लाईट हाऊसचं डिस्टन्स काढायचं आहे. तर इझिली येणार. म्हणजे टॅन थिटा काय आहे टॅन थिटा, थिटा किती डिग्री आहे, थिटा आपल्याला माहिती आहे थिटा किती आहे 60 डिग्री. किती आहे 60 डिग्री. त्यानंतर AB रिप्रेझेंट ऍज अ चर्च. AB बरोबर किती आहे 90 मीटर. AB बरोबर किती आहे 90 मीटर हाईट ऑफ द चर्च आहे. आणि त्यानंतर BC जे आपल्याला काय करायचं आहे काढायचं आहे. BC काय करायचं आहे काढायचं आहे. हे सर्व व्हॅल्यू ठेवलं. आता हे ठेवल्यानंतर काय आहे टॅन 60 ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे किती आहे, आपण मागच्या टेबलमध्ये सांगितलेलं आहे. टॅन 60 डिग्री बरोबर किती येणार √3. टॅन 60 डिग्री इज इक्वल्स टू किती आहे √3. हीच व्हॅल्यू आपण यामध्ये पुट करू. किती आहे ही व्हॅल्यू आपण यामध्ये पुट करू. टॅन 60 बरोबर किती आहे √3 इज इक्वल्स टू हे किती आहे 90 अपॉन मध्ये BC. आपल्याला काढायचं काय आहे BC काढायचं आहे. सिन्स हा डिनॉमिनेटरला आहे, डिनॉमिनेटरला इकडे गेल्यानंतर न्यूमरेटरला येणार. त्यानंतर हे 90 हा डिवाइडला आहे, हा मल्टिप्लिकेशन्सला गेल्यानंतर हा डिवाइडला जाणार. आता हे डिवाइडला गेल्यानंतर आता रूट मध्ये 3 आहे. रूट मध्ये 3 ची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे. पण जर आपण याचं रॅशनलाइज केलं म्हणजेच BC बरोबर काय आहे 90 अपॉन मध्ये √3 आहे. जर √3 ने इथं न्यूमरेटरलाही मल्टिप्लाय केलं आणि डिनॉमिनेटरलाही मल्टिप्लाय केलं तर आपला आन्सर इझी सोल्युशन्स होते. काय आहे इथे आहे 90 मल्टिप्लाय बाय √3 अपॉन मध्ये √3 मल्टिप्लाय बाय √3 किती येते √3 त्याचा स्क्वेअर रूटला कॅन्सल करून आन्सर किती येणार 3. आता इथे भाग जाते अजून किती येणार 3 1 जा 3 3 3 जा 9 म्हणजेच आन्सर किती येणार 13 मल्टिप्लाय बाय √3. आता √3 ची आपल्याला व्हॅल्यू गिवन मध्ये दिलेली आहे. किती दिलेली आहे 1.73. ही व्हॅल्यू आपल्याला क्वेश्चन्स मध्ये गिवन मध्ये दिलेली आहे. काय आहे √3 इज इक्वल्स टू 1.73. ही व्हॅल्यू इथे यूज करायची. ही व्हॅल्यू सिन्स 13 मल्टिप्लाय बाय 1.73 ही व्हॅल्यू आपल्याला सिन्स √3 बरोबर किती दिलेलं आहे 1.73 हे दिलेलं आहे. आता मल्टिप्लिकेशन्स करू आपण. 3 ने मल्टिप्लाय करू. 3 मल्टिप्लाय बाय 3 इज इक्वल्स टू 9. त्यानंतर 3 मल्टिप्लाय बाय 7 21 चे 1 त्यानंतर 2 त्यानंतर 3 1 जा 3 3 आणि 2 किती होणार 5 आणि हा जशाच तसं. त्यानंतर 2 नंबर काय आहे 1 आणि 2 नंबर नंतर पॉइंट आहे तर 2 नंबर नंतर पॉइंट द्यायचं 51.90 म्हणजे 51.19. आता हा पॉइंट 0 हा दिला नसेल तरी पण चालते आपण. त्यानंतर ही आलेली आहे आपली काय आलेली आहे BC बरोबर किती आलेली आहे 51.9 मीटर 51.90 मीटर. आता ही आलेली आहे काय आलेली आहे हाईट ऑफ द चर्च. कशाची आलेली आहे ही आलेली आहे काय आलेली आहे AB काय आहे लाईट हाऊस पासून शिप किती अंतरावर आहे 51.90 मीटर. किती आहे 51.90 मीटर. इथं लिहायचं सिन्स
काय सांगितलेलं आहे क्वेश्चन्स मध्ये, जे विचारलं आपल्याला, काय विचारलेलं आहे की शिप पासून तर लाईट हाऊस पर्यंत डिस्टन्स किती आहे, 51.90 मीटर. हे डायरेक्ट लिहायचं. त्यासाठी काय काय केलं आपण क्वेश्चन्स मध्ये पाहू. हा क्वेश्चन आहे आपला. फ्रॉम द टॉप ऑफ द लाईट हाऊस अँड ऑब्झर्वर. लाईट हाऊसच्या टॉप वरून एक ऑब्झर्वर सी या जहाजाकडे म्हणजे शिपकडे पाहत असताना त्याने अँगल ऑफ डिप्रेशन केलं 60 डिग्रीचा. हा अँगल आणि हा अँगल दोन्ही काय झाले, अल्टरनेट अँगल झाल्यामुळे दोन्ही पण काय आहे, हे सारखे आहे. हे 60 असेल तर हा 60. आता त्यानंतर लाईट हाऊसची त्यांनी हाईट दिलेली आहे 90 मीटर आणि विचारलं लाईट हाऊस आणि शिप या दोघांमधलं डिस्टन्स फाइंड आउट करा. त्यासाठी आपण गिव्हन डाटा जशास तसं लिहिलं. हे लिहिल्यानंतर आपल्याला दोन अल्टरनेट अँगल आले. हे दोन्ही अल्टरनेट अँगल किती डिग्रीचे आहे, 60 डिग्रीचे सारखे होणार. त्यानंतर आपण राईट अँगल ट्रायंगल जो आहे तो आपला राईट अँगल ट्रायंगल झाला. त्या राईट अँगल ट्रायंगल मध्ये काय काढायचं आपल्याला, या थीटाला लागून असणारी साइड आपल्याला माहिती नाही, ती काढायचं आहे. अपोजिट साइड दिलेली आहे तर टॅन थीटाचा फॉर्म्युला आहे काय आहे, अपोजिट साइड अपॉन ऍडजस्टंट साइड. यामध्ये सर्व व्हॅल्यू ठेवल्यानंतर आपल्याला ही व्हॅल्यू आली BC बरोबर 90/√3. आता ही √3 आलेली असेल तर √3 ला काय करायचं, रॅशनलाइज करायचं. रॅशनलाइज केल्यानंतर आपल्याला जी व्हॅल्यू आलेली आहे, काय आलेली आहे, 30 × √3. तर √3 ची व्हॅल्यू किती आहे, 1.73, जे आपल्याला क्वेश्चन्स मध्ये गिव्हन मध्ये दिलेली आहे. हीच गिव्हन मधली व्हॅल्यू आपण इथे यूज केली. आणि BC म्हणजे किती आहे, फ्रॉम द लाईट हाऊस इज किती आहे, शिप इज फ्रॉम द लाईट हाऊस 51.90 मीटर. हे लिहायचं. आता हे झाल्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे आपल्या जवळ. 2 बिल्डिंग आर फेसिंग इच अदर ऑन द रोड ऑफ द विड्थ 12 मीटर. काय सांगितलेलं आहे, 2 बिल्डिंग आर फेसिंग इच अदर ऑन रोड. काय सांगितलेलं आहे, 2 बिल्डिंग आहे, आर फेसिंग इच अदर ऑन द रोड विड्थ 12 मीटर. आता 2 बिल्डिंग दिलेली आहे. ही एक पहिली बिल्डिंग आहे, समजा ही एक पहिली बिल्डिंग आहे आणि एक दुसरी बिल्डिंग आहे. ही एक दुसरी बिल्डिंग आहे. सपोज करू ही एक दुसरी बिल्डिंग आहे, पहिली बिल्डिंग आणि ही एक दुसरी बिल्डिंग आहे. आता या दोन्ही बिल्डिंगच्या मधात जे हे आहे, काय आहे, याची जी विड्थ आहे, या दोन्ही या रस्त्याची जी विड्थ आहे, ही विड्थ किती आहे, ही विड्थ सांगितलेली आहे त्यांनी. ही विड्थ सांगितलेली आहे त्यांनी. ही विड्थ जे सांगितलेली आहे ही किती आहे, 12 मीटरची विड्थ आहे. 2 रस्ते आहे, हे एक रस्ता आहे आणि हा दुसरा रस्ता आहे. हा दोन्ही रस्ता काय सांगितलं त्यांनी, फ्रॉम द टॉप ऑफ द फर्स्ट बिल्डिंग. ही फर्स्ट बिल्डिंग, ही 7th बिल्डिंग, ही दुसरी बिल्डिंग, हे दोन्ही बिल्डिंगच्या मधात काय आहे, हा रस्ता आहे. ज्या रस्त्याची काय दिलेली त्यांनी, जाडी दिलेली आहे 12 मीटर. आता त्यांनी काय सांगितलं, विच काय, फ्रॉम द टॉप ऑफ द फर्स्ट बिल्डिंग. या फर्स्ट बिल्डिंगच्या आपण सपोज करू AB रिप्रेझेंट ॲज अ फर्स्ट बिल्डिंग, AB इज अ फर्स्ट बिल्डिंग आणि CD हे काय आहे, दुसरी बिल्डिंग आहे. ऍट फ्रॉम द टॉप ऑफ द फर्स्ट बिल्डिंग, फर्स्ट बिल्डिंगच्या टॉप वरून विच इज 10 मीटर. काय सांगितलं, फ्रॉम द टॉप ऑफ द फर्स्ट बिल्डिंग विच इज 10 मीटर. जे काय आहे 10 मीटर त्याची हाईट आहे. 10 मीटर इज हाईट. पहिल्या बिल्डिंगची 10 मीटर हाईट आहे, ज्याच्या टॉप वरून द अँगल ऑफ एलिव्हेशन ऑफ द टॉप ऑफ द सेकंड बिल्डिंग. या सेकंड बिल्डिंग मध्ये पाहत आहे, या सेकंड बिल्डिंग मध्ये पाहत आहे. हा पाहत असताना जो अँगल तयार झालेला आहे, इथे जो अँगल तयार झालेला तो अँगल कोणता आहे, अँगल ऑफ एलिव्हेशन. काय आहे, अँगल ऑफ एलिव्हेशन. हा अँगल ऑफ एलिव्हेशन आहे. इज टॉप ऑफ द सेकंड बिल्डिंग फाउंड टू बी 16 डिग्री. काय आहे, अँगल ऑफ एलिव्हेशन 60 डिग्री. म्हणजे काढायचं काय आहे आपल्याला, व्हॉट इज द हाईट ऑफ द सेकंड बिल्डिंग. सेकंड बिल्डिंगची हाईट काढायची आहे. काय काय सांगितलेलं आहे क्वेश्चन्स मध्ये, एक वेळेस पुन्हा पाहू आपण हे क्वेश्चन्स पुन्हा पाहू. काय सांगितलेलं आहे, आपण AB काय घेतलं, AB रिप्रेझेंट ॲज अ फर्स्ट बिल्डिंग घेतलं होतं आपण. ही एक फर्स्ट बिल्डिंग आहे. काय सांगितलेलं आहे, AB फर्स्ट बिल्डिंग आहे आणि CD ही काय आहे, दुसरी बिल्डिंग आहे. AB आणि CD 2 बिल्डिंग आहे. ज्या दोन्ही बिल्डिंग मधला रस्ता आहे, तो रस्ता किती आहे, ज्याची जाडी किती सांगितली त्यांनी, 12 मीटर. आणि पहिल्या बिल्डिंगची हाईट 10 मीटर आहे. 10 मीटरच्या हाईट वरून पहिल्या बिल्डिंगच्या वरून दुसऱ्या बिल्डिंगच्या जेव्हा टॉपला बघितलं तेव्हा अँगल ऑफ एलिव्हेशन झालं किती डिग्रीचा, 60 डिग्रीचा. तो अँगल ऑफ एलिव्हेशन जे होणार, जो अँगल ऑफ एलिव्हेशन होणार तो अँगल होरिझॉन्टल लाईन सोबत होणार. इथे होरिझॉन्टल लाईन करू आपण. हे काय आहे, एखादी लाईन आहे, काय आहे, AE परपेंडिक्युलर आहे कशाला, CD ला. जी लाईन आहे AE ही होरिझॉन्टल लाईन आहे. इथे जेव्हा त्यांनी याच्या टॉप वरून बघितलेलं आहे इकडे,
या दुसऱ्या बिल्डिंगच्या टॉपला बघितलं, पहिल्या बिल्डिंगच्या टॉप वरून, तर किती अँगल तयार झाला, अँगल ऑफ एलिव्हेशन 60 डिग्रीचा. आणि त्यानंतर त्यांनी काढायला काय सांगितलं, काढायला सांगितलं दुसऱ्या बिल्डिंगची हाईट काढायला सांगितलं. त्यासाठी काय काय केलं आपण, गिवन दिलेलं आहे, लेट काय सांगितलं, AB बी द फर्स्ट बिल्डिंग, AB बी द फर्स्ट बिल्डिंग, आणि त्यानंतर CD बी द सेकंड बिल्डिंग, दोन बिल्डिंग घेतलेले आहे. त्यानंतर काय सांगितलं त्यांनी, 2 बिल्डिंग आर फेसिंग इच अदर ऑन द रोड ऑफ विड्थ. काय सांगितलं, विड्थ, दोन्ही बिल्डिंगची जी विड्थ आहे, विड्थ इज काय आहे, BD बरोबर किती आहे, 12 मीटर. किती आहे, 12 मीटर. त्यानंतर अँगल ऑफ एलिव्हेशन काय सांगितलं त्यांनी, हाईट सांगितली पहिले, काय सांगितलं, फ्रॉम द टॉप ऑफ द फर्स्ट बिल्डिंग विच इज 10 मीटर. हाईट काय आहे, AB, सिन्स AB बरोबर किती आहे, 10 मीटर. आणि त्यानंतर अँगल ऑफ एलिव्हेशन किती आहे, 60 डिग्री. म्हणजे अँगल ऑफ एलिव्हेशन कोणता अँगल, अँगल CAE. काय सांगितलं, सिन्स अँगल CAE बरोबर किती आहे, 60 डिग्री अँगल ऑफ एलिव्हेशन आहे हा. आणि त्यानंतर काढायला काय सांगितलं आपल्याला, हा काढायला सांगितलं CD म्हणजेच काय आहे, हाईट काढायला सांगितली सेकंड बिल्डिंगची. त्यासाठी काय काय घेतलेलं आहे हे लिहिलं आपण पूर्ण. आता त्यानंतर आपल्याला इथे दिसते, काय दिसते, हा एक रेक्टँगल दिसते, ABDE. हा काय आहे, रेक्टँगल आहे. रेक्टँगल असेल तर त्याच्या समोरची साईड काय असते, अपोजिट साईड काय असते, सेम असते. आता हे 10 मीटर असेल तर हे पण काय असणार, 10 मीटर. त्यानंतर हे 12 मीटर असेल तर हे पण काय असणार, 12 मीटर. आता हे 12 मीटर असेल, आपल्याला हे भेटली हाईट किती, ED भेटलेलं आहे, हे काढायचं आहे. हे जर काढलं आपण, हे काढून यामध्ये जर ऍड केलं, CD बरोबर काय होणार, CE प्लस ED. हे दोन्ही काढल्यानंतर जर आपण याच्यामध्ये ऍड केलं तर आपल्याला काय भेटणार, दुसऱ्या बिल्डिंगची हाईट भेटणार. त्यासाठी काय केलं आपण, सिन्स ABDE काय सांगितलं, ABDE काय आहे, इज अ रेक्टँगल, रेक्टँगल असेल, सिन्स AB बरोबर काय आहे, AB बरोबर ED बरोबर किती आहे, AB बरोबर ED किती आहे, 10 मीटर. त्यानंतर AE बरोबर BD काय आहे, सिन्स BD बरोबर AE किती आहे, 12 मीटर. आता त्यानंतर ते भेटल्यानंतर आपल्याला जो E पॉइंट आहे, E पॉइंट काय आहे, हा AE परपेंडिक्युलर आहे. सिन्स हे दाखवलं नव्हतं आपण, AE इज परपेंडिक्युलर टू CD. म्हणजेच कसा आहे, हा A काय आहे, हा पॉइंट आहे CE आणि D, हा असा पॉइंट आहे, CE आणि D, CE आणि D. E हा पॉइंट हा असा आहे, AE परपेंडिक्युलर CD. त्यानंतर जो परपेंडिक्युलर आहे हा इथे, हा परपेंडिक्युलर आहे म्हणजे 90 डिग्रीचा. इन ट्रँगल काय आहे, इन राईट अँगल ट्रँगल. कोणता ट्रँगल आहे, राईट अँगल ट्रँगल, CEA मध्ये पहा, CEA मध्ये काय सांगितलेलं आहे आपण, जर याच्यामध्ये CEA आपल्याला ही साईड माहित आहे, ही साईड काढायची आहे. आपण काय सांगितलं होतं मागं, जर आपल्याला ऍडजस्टंट साईड किंवा अपोजिट साईड एक दोघांपैकी एक दिलेली असेल तर आपण एक इझिली काढतो. कोणत्या फॉर्म्युल्यानुसार, आपल्या या फॉर्म्युल्यानुसार. कोणता, टॅन थिटा इज इक्वल्स टू काय आहे आपल्याजवळ, टॅन थिटा इज इक्वल्स टू अपोजिट साईड कोणती आहे, टॅन थिटा. याची अपोजिट साईड कोणती आहे, CE काय आहे, CE अपॉन ऍडजस्टंट साईड काय आहे, AE. त्याला लागून असणारी साईड कोणती आहे, AE ही साईड त्याला लागून आहे, AE. यामध्ये सर्व व्हॅल्यू ठेवायच्या. टॅन थिटा किती डिग्री आहे, 60 डिग्री. किती आहे, टॅन 60 डिग्री इज इक्वल्स टू CE जे आपल्याला काढायचं आहे, AE बरोबर किती आहे, AE आपण लिहिलेलं आहे इथं, AE बरोबर किती आहे, 12 मीटर. हे लिहिलं. आता हे लिहिल्यानंतर कॅल्क्युलेशन्स करू. सिन्स आपल्याला टॅन 60 ची व्हॅल्यू माहिती आहे, टॅन 60 बरोबर आपण आदल्या क्वेश्चन्स मध्ये पण बघितलेलं आहे, किती आहे, √3. आता ही √3 व्हॅल्यू यामध्ये ठेवल्यानंतर टॅन 60 बरोबर किती आहे, √3 इज इक्वल्स टू CE. हे आहे 12 मीटर. आपल्याला CE काढायचं आहे, हा 12 याला काय जाणार, मल्टिप्लिकेशन जाणार. म्हणजे CE बरोबर किती येणार, 12 मल्टिप्लाय बाय √3 म्हणजे 12√3. ही व्हॅल्यू आलेली आहे कशाची, CE ची. आपल्याला काढायचं काय आहे, हाईट ऑफ द सेकंड बिल्डिंग कोणती आहे, CD काढायची आहे. सिन्स द हाईट ऑफ द सेकंड बिल्डिंग, द हाईट
height of the second building, height of the second building is काय आहे, CD हाईट आहे, CD बरोबर काय होणार, CE प्लस ED, CE प्लस ED, CE बरोबर काय आहे 12√3 प्लस ED बरोबर किती आहे, ED बरोबर आपण माहिती आहे आपल्याला किती आहे 10 मीटर, किती आहे 10 मीटर. हेच झालं आपलं सोल्युशन. किती येणार, CD बरोबर काय आहे, CD बरोबर किती आहे 12√3 प्लस 10 मीटर. सिन्स द हाईट ऑफ द सेकंड बिल्डिंग, काय लिहायचं इथं लिहायचं शेवटी, द हाईट ऑफ द सेकंड बिल्डिंग इज किती आहे 12√3 प्लस 10 मीटर. हे झालं आपलं या क्वेश्चनचं सोल्युशन. काय काय केलं या क्वेश्चन्स मध्ये सुरुवातीपासून पाहू आपण. काय सांगितलं, हा क्वेश्चन्स आहे आपल्याजवळ, क्वेश्चन्स आहे दिलेलं, 2 बिल्डिंग आहे, 2 बिल्डिंग आहे AB आणि CD, ह्या 2 बिल्डिंग घेतल्या. या 2 बिल्डिंग घेतल्यानंतर काय सांगितलं त्यांनी, AB पहिल्या बिल्डिंगची हाईट 10 मीटर आहे, जे त्याच्या टॉप वरून दुसऱ्या बिल्डिंगच्या टॉप कडे पाहत आहे. पाहत असताना त्यांनी अँगल ऑफ एलिव्हेशन केलं 60 डिग्रीचा. आणि त्यानंतर पहिल्या बिल्डिंग आणि दुसऱ्या बिल्डिंग या दोघांमध्ये काय आहे, हा रस्ता आहे, किती त्याची जाडी दिलेली आहे 12 मीटर त्याची काय दिलेली आहे, जाडी दिलेली आहे. आणि काढायला काय सांगितलं, सेकंड बिल्डिंगची हाईट. आता यामधूनच पहा, इथे रेक्टँगल तयार होतो, रेक्टँगल ही साइड आणि ही साइड सारखी, ही साइड आणि ही साइड सारखी, तर दोन्ही साइड भेटले आपल्याला, हे 10 झालं आणि हे 12 झालं. आता हे इथचे भेटलं आपल्याला, हे भेटल्यासाठी आपण हे पूर्ण काढण्यासाठी हा पण काढावं लागेल. तर CE काढण्यासाठी कशाचा यूज केला आपण, टॅन थिटाचा यूज केल्यानंतर टॅन थिटाचा फॉर्म्युला आहे अपोजिट साइड अपॉन ऍडजसंट साइड. तर ते घेऊन आपण किती काढलं, CE बरोबर किती काढलं 12√3. ही 12√3 व्हॅल्यू कशामध्ये ठेवायचं आपण, CD बरोबर काय आहे, हाईट ऑफ द सेकंड बिल्डिंग CD आहे, तर CD म्हणजे CE प्लस ED, दोन्ही व्हॅल्यू यामध्ये ठेवल्यानंतर आपल्याला द हाईट ऑफ द सेकंड बिल्डिंग कशा किती आली 12√3 प्लस 10 मीटर. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे आपल्याजवळ, 2 पोल्स ऑफ हाईट 18 मीटर्स अँड 7 मीटर आर इरेक्टेड ऑन अ ग्राउंड. द लेंथ ऑफ द वायर फास्टेंड ऍट देअर टॉप इन 22 मीटर्स. फाइंड द अँगल मेड बाय द वायर विथ द होरिझॉन्टल. काय सांगितलं त्यांनी, 2 पोल्स आहे, किती, जे एक पहिला पोल्स आहे 7 मीटर, हा 7 मीटरचा एक पोल आहे, आणि हा दुसरा पोल किती आहे 18 मीटरचा दुसरा पोल आहे. हा दुसरा पोल आहे 18 मीटरचा. 2 पोल आहे, 2 पोल, एका पोलची लेट AB बी द फर्स्ट पोल अँड CD बी द सेकंड पोल आर काय सांगितलं त्यांनी, इरेक्टेड ऑन अ ग्राउंड, ते ग्राउंड सोबत काय आहे अटॅच आहे, ग्राउंड सोबत अटॅच आहे, ठीक आहे. ज्यांची इरेक्टेड ऑन अ ग्राउंड, द लेंथ ऑफ द वायर फास्टेंड ऍट देअर टॉप इन 22 मीटर्स. काय सांगितलं त्यांनी, जे दोघांचं जे टॉपला बांधलेली जी काय आहे सांगितलं त्यांनी, स्ट्रिंग आहे, काय आहे इरेक्टेड द लेंथ ऑफ द वायर जे आहे या दोघाला जे बांधलेली वायर आहे टॉपला, त्याची काय दिलेली आहे त्यांनी, त्याची लेंथ दिलेली आहे, किती आहे 22 किती दिलेली आहे 22 मीटर्स अँड फाइंड द अँगल मेड बाय द वायर विथ द होरिझॉन्टल. काय सांगितलं त्यांनी, ही जे वायर आहे ही 22 मीटरची आहे, पहिल्या पोलची हाईट किती आहे 72 मीटर आणि दुसरी किती आहे, दुसरा आहे 18 मीटर, दुसरं काय आहे 18 मीटर. आणि काढायला काय सांगितलं त्यांनी, हा जो अँगल आहे काय आहे, हे दोन्ही याला जे बघितलेलं आहे याच्या टॉप वरून तर याच्यावरून जी बांधलेली जी वायर आहे त्याची हाईट किती दिलेली आहे 22 मीटर, त्याची लेंथ दिलेली आहे. आणि त्यांनी काय सांगितलं, जे लाईन आहे ही लाईन होरिझॉन्टल लाईन, ही होरिझॉन्टल लाईन आहे. आता ही होरिझॉन्टल लाईन जे आहे याने केलेला जो अँगल आहे तो अँगल काढायला आपल्याला सांगितलेला आहे. त्यासाठी काय आहे, AB बी द फर्स्ट पोल अँड CD बी द सेकंड पोल. आता त्यानंतर एक E नावाचं इथं पॉइंट घेतलं, जो AE काय आहे परपेंडिक्युलर आहे कशाला, CD ला, AE परपेंडिक्युलर CD, ज्याच्यामध्ये CEA हा असा पॉइंट आहे, CED असा पॉइंट आहे. त्यानंतर हे CD बरोबर दुसऱ्या पोलची किती दिलेली आहे त्यांनी, लेंथ किती दिलेली आहे 18 मीटर, ही लेंथ किती दिलेली आहे 18 मीटर लेंथ दिलेली आहे दुसऱ्या पोलची. या दुसऱ्या पोलची म्हणजे हे पूर्ण जे आहे हे किती आहे 18 मीटर हाईट आहे दुसऱ्या पोलची. आपल्याला काय करायला सांगितलं, हा अँगल फाइंड आउट करायला सांगितलं. त्यासाठी काय काय घेतलं आपण, लेट काय घेतलं
ए बी बी द फर्स्ट पोल, काय घेतलं, फर्स्ट पोल, पोल ज्याची हाईट आहे काय आहे, ए बी बरोबर किती दिलेला आहे, ए बी बरोबर 7 मीटर. त्यानंतर सी डी काय आहे, सी डी बी द सेकंड पोल, काय आहे, सी बी बी द सेकंड पोल, सी डी बरोबर किती आहे, 18 मीटर, ज्याची हाईट दिलेली आहे आपल्याला, लेंथ दिलेली आहे. त्यानंतर इरेक्टेड ॲट अ ग्राउंड, ग्राउंड कोणता आहे, हा ग्राउंड बीडी आहे. आता त्यानंतर त्यांनी काय दिलेलं आहे, द लेंथ ऑफ द वायर फास्टेंड ॲट देअर टॉप, म्हणजेच ए सी, सिन्स एसी बरोबर किती दिलेला आहे, एसी बरोबर 22 मीटर, एसी बरोबर 22 मीटर. फाइंड द अँगल मेड बाय द वायर विथ द होरिझॉन्टल, या वायरनी या होरिझॉन्टल लाईन सोबत जो अँगल तयार केलेला आहे थीटा, तो आपल्याला काढायला सांगितलेला आहे. त्यानंतर जे जे घेतलं आपण ते सुरुवातीला लिहिलं, ते लिहिल्यानंतर इन, आता इथं दिसत आहे ए बी डी ई, काय आहे, सिन्स ए बी डी ई काय आहे, हे इज अ रेक्टँगल, इज अ रेक्टँगल, इज अ रेक्टँगल. आता हे रेक्टँगल असेल तर रेक्टँगलचं माहिती आहे आपल्याला, अपोजिट जी साइड आहे ते काय असते, सारखे असते. म्हणजे ए बी बरोबर काय असणार, ईडी, ए बी बरोबर ईडी किती आहे, 7 मीटर. त्यानंतर बीडी बरोबर काय आहे, एई, बीडी बरोबर काय आहे, एई, बी डी बरोबर ए ई किती आहे, हे आहे आपल्या जवळ बी डी बरोबर ए ई, जे आपल्याला माहिती नाही, बरोबर आहे, जे आपल्याला माहिती नाही ते आपल्याला माहिती नाही. त्यानंतर आता हे जर आपल्याला 7 असेल तर हे 7 आहे, 7 प्लस किती म्हणजे 18, म्हणजे 7 आणि 11 बरोबर किती होणार, 18. या दोघा, या सी डी बरोबर किती येणार, 80 आहे. तर ईडी बरोबर 7 असेल तर सी बरोबर किती आहे, 11. ते आपण काढू, कसं काढू, सिन्स सी डी बरोबर काय आहे, सीई प्लस ई डी, सी डी बरोबर किती आहे, 18 दिलेला आहे आपल्याला, 18. त्यानंतर सीई जे काढायचं आहे, ईडी बरोबर किती दिलेला आहे, ईडी बरोबर आपल्याला आपण काढलेला आहे 7 मीटर असेल तर हे पण किती असणार, 7 मीटर. त्यानंतर सीई ला इथंच ठेवा, सीई ला इथंच ठेवा, हा 18 आहे, 7 इकडे गेल्यानंतर -7, देन सीई बरोबर किती येणार, 18 - 7 = 11, हे किती आलं, 11. आता हे आपल्याला 11 भेटलेलं आहे. आता आपल्याला काढायचं काय आहे, अँगल काढायचं आहे. अँगलच्या समोरची साइड भेटली आपल्याला आणि हायपोटेनियस आहे, बरोबर. इन ट्रायंगल, इथं ट्रायंगल दिसत आहे, हा परपेंडिक्युलर आहे, हा परपेंडिक्युलर आहे, म्हणजे आपण इझिली फाइंड आउट करू शकतो. काय करू शकतो, इन राईट अँगल ट्रायंगल, इन राईट अँगल ट्रायंगल कोणता आहे, राईट अँगल ट्रायंगल कोणता आहे, सीईए, काय आहे, सीईए, हा राईट अँगल ट्रायंगल आहे. हा राईट अँगल ट्रायंगल असेल, आपल्याला जर कोणत्याही अँगल मधली जर अपोजिट साइड दिलेली असेल आणि हायपोटेनियस दिलेलं असेल, हायपोटेनियस म्हणजे 90 डिग्रीच्या समोरची साइड दिलेली असेल, तर आपल्याला काय करता येते, तो अँगल काढता येते इझिली. म्हणजे जर त्याचा फॉर्म्युला कोणता आहे, अपोजिट साइड अपॉन हायपोटेनियस काय आहे, साइन थिटा, साइन थिटा काढा, साइन थिटा, सिन्स साइन थिटा इज इक्वल टू काय आहे, अपोजिट साइड, अपोजिट साइड कोणती आहे, सीई अपॉन हायपोटेनियस किती आहे, सीए, काय आहे, सीए हा हायपोटेनियस आहे जो आपल्याला दिलेला आहे. हेच काढायचं आहे, साइन थिटा, हा साइन थिटा, सीई किती दिलेला आहे, सीई बरोबर किती आहे, 11, जे आपण काढलं सीई बरोबर. आणि सीए किती आहे, एसी किंवा सीए बरोबर किती आहे, 22 मीटर, 22 मीटर. हेच फाइंड आउट करता वेळेस सिन्स साइन थिटा बरोबर इथे भाग जाते आपल्याला, 11 1 जा 11, 11 2 जा 22, म्हणजे 1/2. आता ही साइन थिटाची व्हॅल्यू आली, किती आली, 1/2. साइन थिटाची व्हॅल्यू 1/2 आली, हे आपण ठेवू बाजूला. पण साइनची व्हॅल्यू 1/2 कशावरती आहे, साइन कशावरती आहे, साइन जी व्हॅल्यू आहे, साइन थिटा इज इक्वल टू काय आहे, साइन 30 डिग्री, जी 30 डिग्रीची व्हॅल्यू आहे काय आहे, ते 1/2 आहे. या दोन्ही याला जर कम्पेअर केला आपण तर थिटा बरोबर किती येणार, दोन्ही याला कम्पेअर केल्यानंतर जर आपल्याला हे आलं, दोन्ही इक्वेशन्सला कम्पेअर केल्यानंतर थिटा बरोबर किती येणार, 30 डिग्री ही व्हॅल्यू येणार, बरोबर. आपण व्हॅल्यू सांगितलेलं होतं, पहिलं काय आहे, 0 1/2 1/√2, त्यानंतर √3/2 आणि त्यानंतर 1. ही व्हॅल्यू साइनची आहे. काय केलं होतं आपण, 0 1 2 3 4 असं नंबर लिहिले होते, त्याला 4 ने डिवाइड केलं, त्यानंतर त्याचं रूट काढलं. हे रूट काढल्यानंतर हे 0 डिग्री, हे 30 डिग्री, हे 45 डिग्री, हे 60 डिग्री आणि हे 90 डिग्री असं आपण फाइंड आउट केलेलं आहे आपल्या आधीच्या व्हिडिओमध्ये.
ट्रिग्नॉमेट्रीच्या फर्स्ट व्हिडिओमध्ये आपण पूर्ण डिटेलमध्ये याचं सोल्युशन दिलेलं आहे. तुम्ही ते चॅनलला सबस्क्राईब करून चॅनलला पाहू शकता. आता त्यानंतर काय भेटलेलं आहे आपल्याला, थीटा इज इक्वल्स टू 30 डिग्री. तेच आपल्याला काढायचं होतं. काय काढायचं होतं, सिन्स हे सांगितले होतं. फाइंड द अँगल मेड बाय द वायर विथ द होरिझॉन्टल. द अँगल मेड बाय द वायर, सिन्स लिहायचं इथं काय लिहायचं, द अँगल मेड बाय द वायर इज किती आहे, 30 डिग्री. हे किती आहे, 30 डिग्री जे आपण काढलेलं आहे. ते काय काय केलं होतं या क्वेश्चन्स मध्ये, दोन काय आहे आपल्याला पोल आहे AB आणि CD, दोन पोल आहे. या दोन्ही पोलची हाईट दिलेली आहे. एका पोलची हाईट किती दिलेली आहे, 7 मीटर आणि दुसऱ्या पोलची हाईट दिलेली होती 80 मीटर. आता हे इथं राईट अँगल म्हणजे इथं रेक्टँगल तयार झाल्यामुळे इथं 7 मीटर आणि हे 11 मीटर आपण काढलं. त्यानंतर दोघांच्या टॉपला बांधलेली जी वायर आहे त्या वायरची लेंथ दिली होती किती, 22 मीटर्स. ते दिल्यानंतर आपण हे काढलं आणि हे आता जर कोणती अपोजिट साइड, कोणत्या अँगलच्या अपोजिट साइड आणि हायपोटेन्यूज जर आपल्याला माहिती असेल तर आपण इझिली तो अँगल फाइंड आउट करू शकतो. त्यासाठी काय काढलं आपण, साइन थिटा घेतला. साइन थिटाचा फॉर्म्युला आहे अपोजिट साइड अपॉन हायपोटेन्यूज. तर यामध्ये ठेवल्यानंतर 1/2 आलं. तर साइनची व्हॅल्यू 1/2 कशावरती आहे, साइन 30 डिग्रीची व्हॅल्यू 1/2 आहे. म्हणजे दोन्ही इक्वेशन्सला जर कम्पेअर केलं तर थिटा बरोबर किती आहे, 30 डिग्री. द अँगल मेड बाय द वायर, द अँगल मेड बाय द वायर विथ द होरिझॉन्टल इज किती आहे, 30 डिग्री. हे 30 डिग्री आन्सर आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, अ स्टोन ब्रोक ऍट अ ट्री अँड ट्री टॉप रेस्टेड 20 मीटर फ्रॉम द बेस ऑफ द ट्री मेकिंग अन अँगल ऑफ 60 डिग्री विथ द होरिझॉन्टल. काय सांगितलं आहे, एक ट्री आहे. काय आहे, एक ट्री आहे. लेट AB बी द ट्री, AB बी द ट्री. ही AB ट्री आहे. त्यानंतर and the tree top rested 20 मीटर फ्रॉम द बेस ऑफ द ट्री. काय केलं, एक हे आलेलं आहे, काय आलेलं आहे, एक स्ट्रोम आलेला आहे. म्हणजे एक तुफान आलेलं असताना एखादा ट्री जे आहे, आपला जो ट्री आहे हा ट्री काय असते, एखाद्या पॉइंट पासून कट होते. एखाद्या पॉइंट पासून कट झाल्यानंतर तो बेसला अटॅच होते. हा असा कट झाल्यानंतर या बेसला अटॅच होते. जे बेस पासून ते जे झाड आहे, जे ट्री आहे ते किती डिस्टन्स वरती आहे, हे जे बेस आहे, हा बेस आहे. या बेसच्या याला काय होते, ब्रोक आल्यानंतर, स्ट्रोम आल्यानंतर हे इथं अटॅच होते. हे अटॅच झाल्यानंतर हे अटॅच होते कोणत्या पॉइंटला, सी पॉइंटला. सी पॉइंटला काय होते, अटॅच होते. सी पॉइंटला काय आहे, AB बी द काय सांगितलं आपण, ट्री. त्यानंतर सी नावाचं काय आहे, हे एक सी आणि बी हे दोघांचं काय आहे, बेस आहे. या ट्री आणि या दोघांमधलं त्याने किती सांगितलेलं आहे, 20 मीटर्स. किती सांगितलेलं आहे, 20 मीटर सांगितलेलं आहे. हे 20 मीटर्स आहे. 20 मीटर्स असल्यानंतर त्यानंतर त्यांनी सांगितलेलं आहे ऑफ मेकिंग अन अँगल 60 डिग्री विथ द बेस सोबत किती डिग्रीचा अँगल तयार केलं, 60 डिग्रीचं विथ द होरिझॉन्टल लाईन सोबत. त्यानंतर फाइंड द हाईट ऑफ द ट्री. ट्रीची काय काढायची, आपल्याला हाईट काढायची आहे. हाईट माहित असण्यासाठी आपल्याला सुरुवातीला हे काढावं लागेल, त्यानंतर हे काढावं लागेल आणि त्यानंतर याला जुळवल्यानंतर ही हाईट होणार. बरोबर आहे. ही ट्री आहे. काय आहे, लेट AB बी द ट्री. त्यानंतर AB बी रिप्रेझेंट ऍज अ ट्री बिफोर द काय आहे, स्टोम. एखादा तुफान यायच्या अगोदरचं ट्री काय आहे, AB. आता तुफान आल्यानंतर लेट पॉइंट D बी द स्ट्रोम द ट्री अटॅच द पॉइंट काय आहे, D पासून तर C पर्यंत. हे AD बरोबर काय होणार, DC. AB बरोबर काय होणार, DC जे अटॅच होणार ते. त्यानंतर काढायला काय सांगितलं त्यांनी, या ट्रीची हाईट. काय सांगितलं, ट्रीची हाईट काढायला सांगितलं. लेट काय घेतलं, AB बी द ट्री बिफोर द स्टोम. हा त्यानंतर काढलं. त्यानंतर लेट पॉइंट D बी द स्टोम. काय आहे सांगितलं, AD बरोबर काय आहे, DC आहे. आफ्टर द स्टोम, सिन्स आफ्टर द स्टोर्म काय सांगितलं, एक तुफान आल्यानंतर जे पॉइंट आहे काय आहे, AD. या D पॉइंट पासून जे कट झालेला आहे, काय झालेलं आहे, झाड जे कट झालं या D पॉइंट पासून, तर तो AD चा जो डिस्टन्स आहे तोच डिस्टन्स काय आहे, या DC चा आहे. म्हणजे AD बरोबर काय येणार, DC. AD बरोबर काय आहे, DC. AD बरोबर DC. त्यानंतर आपल्याला त्याने सांगितलं अँगल सांगितलं, जे अँगल DCB. काय सांगितलं, अँगल DCB बरोबर किती आहे, 60 डिग्रीचं. आणि त्यानंतर जे ट्री आहे, ट्री रेस्टेड 20 मीटर फ्रॉम द बेस.
बेस आणि ट्री या दोघांमधलं किती आहे 20 मीटर्स काय आहे डिस्टन्स आहे म्हणजे बीसी बरोबर किती आहे 20 मीटर बीसी बरोबर 20 मीटर आहे आणि काढायला काय सांगितलं या झाडाची हाईट काढायला सांगितलं तर त्याच्यासाठी सुरुवातीला आपल्याला हा पार्ट काढावा लागेल हा पार्ट माहित झाल्यानंतर हा पार्ट काढावा लागेल आणि या दोघांना जॉईन केल्यानंतर आपल्याला ट्रीची काय भेटणार हाईट भेटणार हाईट ऑफ द ट्री तर हेच काढण्यासाठी आपण सुरुवातीला काय घेऊ सिन्स ट्री आणि काय बेस जो ग्राउंड आहे ते दोन्ही काय असतात 90 डिग्रीच्या याच्यामध्ये अँगल मध्ये असतात इन ट्रायंगल काय घेतलं आपण सिन्स इन ट्रायंगल कोणता ट्रायंगल आहे DBC काय आहे DBC आर राईट अँगल ट्रायंगल राईट अँगल ट्रायंगल आहे राईट अँगल ट्रायंगल असेल तर आपल्याला जर काय घेतलं आपण जर आपल्याला एखादी साईड समोरची साईड एक ऍडजस्टंट साईड दिलेली आहे समोरची साईड आपण इझिली फाइंड आउट करू शकतो कोणत्या फॉर्म्युल्यानुसार जे आपण सर्वात पहिल्याच्या क्वेश्चन मध्ये बघितलं काय आहे टॅन थीटा बरोबर काय आहे अपोजिट साईड काय आहे DB अपोजिट साईड आहे DB ही थीटाच्या समोरची साईड DB आणि त्याला लागून असणारी साईड कोणती आहे DC ही साईड कोणती आहे BC ही साईड कोणती आहे BC आता यामध्ये सर्व व्हॅल्यू ठेवल्यानंतर टॅन काय आहे टॅन थीटा बरोबर किती आहे 60 डिग्री DB जे आपल्याला काढायचं आहे ते DB जे आपल्याला काय करायचं आहे काढायचं आहे त्यानंतर BC बरोबर किती दिलेला आहे 20 मीटर हे आता टॅन 60 ची व्हॅल्यू माहित आहे आपल्याला टॅन 60 बरोबर किती येते टॅन 60 बरोबर किती आहे √3 किती आहे √3/2 टॅन 60 ची व्हॅल्यू कशी फाइंड आउट केली होती आपण टॅन 60 ची व्हॅल्यू फाइंड आउट केलेली होती आपण आपल्या या पहिल्या क्वेश्चन्स मध्ये काय आहे टॅन 60 ची व्हॅल्यू √3 आता ही √3 ची व्हॅल्यू आहे यामध्ये ठेवल्यानंतर √3 व्हॅल्यू ठेवू आपण यामध्ये √3 इज इक्वल टू काय आहे DB अपन मध्ये 20 हे व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठीच DB काढायचं आपल्याला DB बरोबर काय 20 मल्टिप्लाय बाय √3 म्हणजे 20√3 आलं काय आलं 20 मल्टिप्लाय बाय √3 कोणती व्हॅल्यू आली आपल्या जवळ DB ही व्हॅल्यू आलेली आहे 20√3 आता ही व्हॅल्यू माहित आहे आणि ही व्हॅल्यू माहित आहे बरोबर ही व्हॅल्यू माहित आहे आपल्याला ही इझिली फाइंड आउट करू शकतो हे कसं काढलं होतं आपण जर कोणताही एक अँगल माहित असेल आणि त्याच्या समोरची साईड माहित असेल तर हायपोटेनियस कोणत्या आहे ना अँगल नुसार इन ट्रायंगल कोणता आहे DBC मध्येच काय आहे इन ट्रायंगल DBC मध्येच जर आपण काय घेतलं साइन थीटा घेतलं तर साइन थीटाचा फॉर्म्युला काय आहे साइन थीटाचा फॉर्म्युला आहे अपोजिट साइड अपॉन हायपोटेनियस काढायचा आहे असं समजा की हायपोटेनियस काढायचा आहे DC काढायचा आहे तर DC काढण्यासाठी काय आहे अपोजिट साइड अपॉन हायपोटेनियस तर अपोजिट साइड कोणती आहे अँगलच्या DB आणि हायपोटेनियस काय आहे DC DB अपॉन DC ही व्हॅल्यू काढायची आहे आता ही व्हॅल्यू tan 60 sin 60 काय आहे sin 60 DB बरोबर किती आहे DB बरोबर काय काढलं आपण हे आताच काढलं होतं DB बरोबर किती आहे 20√3 अपन मध्ये DC जे काढायचं आहे आपल्याला काय करायचं आहे DC काढायचं आहे त्यासाठी tan sin 60 ची व्हॅल्यू माहित आहे किती आहे sin 60 ची व्हॅल्यू आताच आपण बघितलं होतं किती आहे √3/2 ही sin 60 ची व्हॅल्यू आहे ही sin 60 ची व्हॅल्यू यामध्ये ठेवू आपण √3/2 इज इक्वल टू हे 20√3 अपन मध्ये DC ही व्हॅल्यू आहे आता √3 दोन्ही कॅन्सल होते इथं जर कॅन्सल करायचं नसेल तर काय करायचं DC ला इकडे घेऊ आपण DC बरोबर काय होणार हे 20√3 आहे 20√3 ला डिवाइड ला जाणार हे किती आहे √3 अपन मध्ये 2 आता हे जर डिवाइडचं जर मल्टिप्लिकेशन मध्ये करायचं असेल तर DC बरोबर काय होणार 20√3 मल्टिप्लाय ला जाणार हे उलट होणार किती येणार 2/√3 हे √3 कॅन्सल 20 मल्टिप्लाय बाय 2 इज इक्वल टू किती येणार 40 किती येणार 40 हे झालं DC हे काय झालेलं आहे DC आणि काय भेटलं आपल्याला DC आणि DB काय आहे हे जे आहे DC आणि DB या DC ला जर आपण असं अटॅच केलं वापस तर पूर्ण ट्री होते म्हणजेच AD बरोबर काय आहे DC आहे जे आपण सुरुवातीलाच म्हटलेलं आहे AD बरोबर काय आहे DC आहे तर आपल्याला जर ट्रीची हाईट काढायची असेल तर ट्री काय आहे AB रिप्रेझेंट आहे काय आहे ट्री सिन्स AB बरोबर काय आहे AD प्लस काय आहे AD प्लस DB काय आहे AD प्लस DB AD ची व्हॅल्यू किती आहे आपल्याला AD ची व्हॅल्यू काढलेली आहे का आपण हा AD बरोबर किती आहे AD बरोबर DC
किती आहे एडी बरोबर डीसी, डीसी ची व्हॅल्यू जी आपण आता काढलेली आहे ते किती आहे एडी बरोबर डीसी 14 प्लस बीडी, बीडी बरोबर किती आहे बीडी बरोबर आहे 20√3, किती आहे 20√3. हीच व्हॅल्यू जी आहे व्हॅल्यू आलेली आहे एबी बरोबर किती आहे ही आहे 40 प्लस 20√3. ही आलेली जी व्हॅल्यू आहे मीटर मध्ये हीच व्हॅल्यू काय आहे फायनल आहे कशाची हाईट ऑफ द ट्री. हाईट ऑफ द ट्री किती आहे 14 प्लस 20√3 मीटर. ही आहे द हाईट ऑफ द ट्री. सिन्स शेवटी लिहायचं द हाईट ऑफ द ट्री, हाईट ऑफ द ट्री इज किती आहे 40 प्लस 20√3 मीटर. हे झालेलं आहे आपलं क्वेश्चनचं आन्सर. त्यानंतर नेक्स्ट आणि लास्ट क्वेश्चन्स आहे. लास्ट क्वेश्चन्स आहे आपल्या स्क्रीनवरती. अ काइट काय सांगितलेलं आहे अ काइट इज फ्लाइंग ॲट अ हाईट 16 मीटर अबव द ग्राउंड. आता सपोज करा एक ग्राउंड आहे, एक ग्राउंड आहे, एक ग्राउंड आहे, ज्यानंतर काय आहे एक काइट आहे, एक काइट आहे सी नावाचं एक काइट आहे बरोबर आहे. एक काइट आपण ए नावाचं घेऊ. लेट ए नावाचं एक काय आहे पतंग आहे जे 60 मीटर अबव द ग्राउंड. या ग्राउंड पासून तर ते किती अंतरावरती आहे 60 मीटर अंतरावरती आहे. किती 60 मीटर अंतरावरती आहे ग्राउंड वरून. हे जे आहे दिलेलं काय आहे हे पतंग जे आहे हे पतंग कोणता आहे आपण एक पॉइंट घेतला ए काय घेतलं काइट घेतलं जे किती आहे 20 मीटर नाही 60 मीटर. किती दिलेलं आहे 60 मीटर, 60 मीटर फ्रॉम द ग्राउंड. पतंग आहे, पतंग आपण इथून उडवत आहे, पतंग गेल्यानंतर काय आहे इथे आहे ते ग्राउंड वरून किती अंतरावर आहे 60 मीटर अंतरावरती आहे. त्यानंतर द स्ट्रिंग इज अटॅच टू द काइट. ही स्ट्रिंग जे आहे अटॅच केलेला आहे काइटला. काइट इट्स टाईट ऍट द ग्राउंड. ही जी पतंगची जी स्ट्रिंग आहे काय आहे या ग्राउंड सोबत काय आहे टाईट आहे, एकदम टाईट आहे. त्यानंतर इट मेक अन अँगल 60 डिग्री विथ द ग्राउंड. जे ग्राउंड आहे हे ग्राउंड या ग्राउंड सोबत काय आहे त्याचं 60 डिग्रीचं काय आहे अँगल आहे. अज्युमिंग दॅट द स्ट्रिंग इज स्ट्रेट. ही स्ट्रिंग जे आहे पतंग आपण उडवता वेळेस काय होतो त्याचा जो मांजा असते तो काय असते असा रोटेट किंवा असं गोलाकार आकारामध्ये एक कर्व असते बरोबर आहे. हा कर्व नसून अज्युम करा म्हणते जो धागा बांधलेला आहे तो धागा काय आहे स्ट्रेट आहे. आता हे धागा जर स्ट्रेट असेल, हा धागा स्ट्रेट असताना काय सांगितलं त्यांनी फाइंड द लेंथ ऑफ द स्ट्रिंग. या धाग्याचं काय काढायला सांगितलं लेंथ काढायला सांगितलं. त्यानंतर इथे अँगल तयार होते आपला 90 डिग्रीचा. हे एकदम इझी क्वेश्चन्स आहे. काय सांगितलेलं आहे लेट आपण काय घेतलं लेट ए बी आणि हा काय घेतला सी. लेट ए बी बी द हाईट ऑफ द काय सांगितलं काइट. लेट ए बी बी द हाईट ऑफ द काइट, हाईट ऑफ द काइट. ए बी बी द हाईट ऑफ द काइट. ए बी बरोबर किती आहे 60 मीटर, 60 मीटर. त्यानंतर काय घेतलं आपण द स्ट्रिंग अटॅच टू द काइट इज टाईट द ग्राउंड. इट मेक अन अँगल 60 डिग्री. काय सांगितलं त्यांनी अँगल, अँगल कोणता सांगितलं अँगल ए सी बी. काय आहे अँगल ए सी बी बरोबर काय आहे 60 डिग्रीचा अँगल तयार केलं म्हटलं. आणि त्यानंतर काढायला काय सांगितलं इट मेक अन स्ट्रिंग 60 डिग्री विथ द ग्राउंड. अज्युमिंग दॅट द स्ट्रिंग इज स्ट्रेट फाइंड द लेंथ ऑफ द स्ट्रिंग. काय सांगितलं त्यांनी त्या धाग्याचं काय काढा म्हटलेलं आहे हा धागा काढा म्हटलेला आहे. हे धागा काढण्यासाठी इन ट्रायंगल बघा याचं अंतर काढायचं आहे ए सी काढायचं आहे. आपण आत्ताच काढलेलं होतं काय आहे इन ट्रायंगल. इन ट्रायंगल कोणता ट्रायंगल आहे इन राईट अँगल ट्रायंगल, इन राईट अँगल ट्रायंगल, राईट अँगल ट्रायंगल. कोणता ट्रायंगल आहे ए बी सी, ए बी सी. आता आपल्याला हे जर काढायचं आहे हायपोटेनियस बरोबर आहे. हा अँगल आहे याच्या समोरची साइड आपल्याला माहित आहे आणि हायपोटेनियस काढायचा आहे. तर फॉर्म्युला कोणता वापरायचा त्यासाठी जे आताच आपण वापरलं होतं कोणतं साइन थीटा. काय वापरायचं साइन थीटा. अँगल काढायचा आहे साइन थीटा. साइन थीटाचा फॉर्म्युला काय आहे अपोजिट साइड. थीटाच्या अपोजिट साइड काय आहे ए बी. ही काय आहे ए बी अपॉन हायपोटेनियस. हायपोटेनियस काय आहे एसी. काय आहे एसी जे आपल्याला काढायचं आहे ते सर्व व्हॅल्यू यामध्ये ठेवू. साइन थीटा, थीटा बरोबर किती आहे 60 डिग्री. ए बी बरोबर किती आहे 60 मीटर अपॉन मध्ये एसी. हे साइन 60, साइन 60 ची व्हॅल्यू किती आहे √3/2. किती आहे √3/2. त्यानंतर 60 आणि हे काय आहे एसी. आपल्याला काढायचं काय आहे एसी. तर एसी काढायचं असेल तर एसी ला इकडे घेऊ आपण. हा एसी डिवाइडला आहे इकडे आल्यानंतर काय होणार मल्टिप्लायला जाणार.
मल्टिप्लायला, त्यानंतर हे 60 अपॉन मध्ये √3 अपॉन मध्ये 2. आता हे गेल्यानंतर आपल्याला हे AC बरोबर काय होणार, हे 60 आहे मल्टिप्लायला जाणार 2 अपॉन √3. हेच व्हॅल्यू AC बरोबर किती येणार, 16 मल्टिप्लाय बाय 2 इज इक्वल टू किती येणार, 120 अपॉन √3. आता ही व्हॅल्यू जर आली 120 अपॉन √3 तर काय सांगितलं आपण तेव्हा त्या पहिल्या क्वेश्चन्सला सॉल्व्ह करताना याला काय केलं होतं, रॅशनलाइज केलं होतं. रॅशनलाइज कसं केलं होतं, पहिल्या क्वेश्चन्स मध्ये किंवा दुसऱ्या क्वेश्चन्स मध्ये सॉल्व्ह केला आपण. AC बरोबर काय आहे 120 अपॉन √3 आहे, तर याला रॅशनलाइज करा. √3 अपॉन √3 ने काय करायचं, मल्टिप्लाय करायचं न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय करायचं. हा येणार आपल्याजवळ AC बरोबर काय आहे 120 मल्टिप्लाय बाय √3 हे येणार जशाच तसं. त्यानंतर √3 मल्टिप्लाय बाय √3 किती येतात 3, म्हणजेच √3 जे आहे √3 मल्टिप्लाय बाय √3 चा स्क्वेअर कुठला कॅन्सल केल्यानंतर 3 येते आन्सर. म्हणजेच इथे भाग जाणार आपल्याजवळ 3 1 जा 3 किती येणार 4 4 3 12 बरोबर आहे, 3 1 3 4 3 12. त्यानंतर इथे येणार आपल्याजवळ हे 0 जशाच तसं. AC बरोबर किती आहे 40 आणि हे √3. हे जे व्हॅल्यू आलेली आहे AC बरोबर 40 √3 मीटर, ही काय आलेली आहे, त्या स्ट्रिंगची काय आलेली आहे, हाईट आलेली आहे, स्ट्रिंगची लेंथ आलेली आहे, द लेंथ ऑफ द स्ट्रिंग. आता जर तुम्हाला जर गिवन मध्ये कशाची याची जर व्हॅल्यू दिलेली असेल √3 ची व्हॅल्यू आपल्याला तेव्हा दिलेली होती, किती दिलेली होती, √3 बरोबर 1.73. आता ही व्हॅल्यू दिलेली असेल बरोबर. आता ही व्हॅल्यू जर दिलेली असेल तर काय करायचं, AC बरोबर काय आहे 40 मल्टिप्लाय बाय 1.73 मल्टिप्लाय करू आपण, किती होणार आपल्याजवळ 4 3 12 12 2 हच्च्याला 1, त्यानंतर 4 7 28 28 आणि 1 29 29 9 हच्च्याला 2, त्यानंतर 4 1 4 4 आणि 2 किती होणार 6 आणि हा 0 जशाच तसं. काय करायचं, 2 नंबर नंतर पॉइंट आहे तर 2 नंबर नंतर इथं पॉइंट द्यायचं. किती येणार 69.20 इज द काय सांगितलं त्यांनी लेंथ ऑफ द स्ट्रिंग, किती आलेले आहे मीटर. सिन्स द लेंथ ऑफ द स्ट्रिंग फायनली यायचं द लेंथ ऑफ द स्ट्रिंग इज किती येणार 69.2 लिहा किंवा 0 लिहू शकता 29.2 मीटर. हे झालेलं आहे आपलं लेंथ ऑफ द स्ट्रिंग. हे होतं आपलं सर्वात शेवटचं क्वेश्चन. काय काय केलं या क्वेश्चन्स मध्ये, काय सांगितलं त्यांनी या क्वेश्चन्स मध्ये सांगितलेलं आहे. या क्वेश्चन्स मध्ये काय सांगितलं होतं आपल्याला, सुरुवातीला सांगितलं या C या पॉइंट पासून काय आहे पतंग उडवत आहे, ते पतंग जे उडवत असताना काय आहे 60 मीटर अंतरावरती आहे जमिनीपासून. हे जमिनीपासून 60 मीटर अंतरावरती असताना त्यांनी अँगल तयार केलं कशावरती, पतंग आणि ग्राउंड जे हॉरिझॉन्टल लाईन आहे त्याच्यासोबत अँगल तयार केलं 60 डिग्रीचं. तर त्यांनी त्या स्ट्रिंगचं जे काय आहे लेंथ काढायला सांगितलं, जो धागा आहे त्याचा लेंथ काढायला. त्यासाठी आपण AB काय घेतलं होतं, हाईट ऑफ द काइट. AB बरोबर 60 मीटर आहे, ACB बरोबर जो अँगल आहे 60 डिग्रीचा, आणि इथं जो धागा आहे आणि जो धागा जो स्ट्रिंग आहे तो काय स्ट्रेट आहे म्हटलेला आहे. तो स्ट्रेट म्हटल्यानंतर त्याची लेंथ काढायची आपल्याला. त्यासाठी जो पतंग आहे, पतंग आणि त्याचं जमिनीसोबत जे कनेक्शन्स आहेत ते काय आहे 90 डिग्रीचा अँगल तयार केलेला. त्या 90 डिग्रीच्या अँगल सोबत काय आहे राईट अँगल ट्रायंगल मध्ये आपण अँगल जर काढायचं असेल, आपल्याला एक अँगल दिलेला असेल आणि हायपोटेनियस दोन्ही याच्यापैकी साईड दिलेली असेल, एक साईड काढायचा आहे, अँगल काढायचा आहे. तर काय आहे समोरची साईड दिलेली आहे आणि हायपोटेनियस काढायचा आहे. त्यासाठी साइन थिटाचा यूज केला. साइन थिटाचा फॉर्म्युला लावला, अपोजिट आपण हायपो. यामध्ये सर्व व्हॅल्यू पुट केल्यानंतर आपल्याजवळ AC बरोबर किती आलं, AC बरोबर 14 √3 आलं. रॅशनलाइज केलं आपण इथे रॅशनलाइज केल्यानंतर 40 √3 आलं. हे √3 ची जर व्हॅल्यू आपल्याला गिवन मध्ये दिलेली असेल काय आहे 1.73, तर त्याचा आन्सर काय येणार, आन्सर येणार आपल्याजवळ 69.2 मीटर. काय आहे द लेंथ ऑफ द स्ट्रिंग. हेच झालं आपलं या क्वेश्चन प्रॅक्टिस सेट 6.2 मधलं सर्वात शेवटचा क्वेश्चन. जर चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू.